रशियानं दर्शवली आहे। पश्चिम आशियातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून महत्त्वाच्या क्षेत्रात सज्जता राखण्याच्या दृष्टीनं समन्वित उपाययोजना करत आहे। देशात सरकारनं घरगुती एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं असून रुग्णालयं आणि शैक्षणिक संस्थांना जास्त प्राधान्य देत असल्याची माहिती देण्यात आली आहे। साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी देशभरात छाप्यांचं सत्र सुरू असून देशभरात 2700हून अधिक छापे घालण्यात आले आहेत। 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे 8,97,000 प्रवासी भारतात परतले आहेत। या भागातल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षितता आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। देशात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सामान्य असून शनिवारी 52 लाखांपेक्षा जास्त घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे। साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी ठिकठिकाणी छापे घातले जात आहेत, असं मंत्रालयानं सांगितलं। त्याचप्रकारे 5 किलोचे FTL सिलेंडर पुरवण्यासाठी अधिक जास्त व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे।